दिल्याबद्दल तुम्हाला भावी वाटचालीसाठी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा ताई. धन्यवाद धन्यवाद. जिल्हा परिषदेचे विजयराव या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर दीप्तीताई आहेत आणि आमच्या विनयताई आहेत, त्याचबरोबर पंचायत समितीच्या विद्याताई आहेत, नंतर प्रसाद दादा आहेत आणि आमचे माऊली आहेत. खऱ्या अर्थानं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन झालेली ही आपली आळंदी आणि विधानसभा मतदारसंघ खेड हा मानला जातो. आपण विजूभाऊ या ठिकाणी आहेत, दीप्तीताई आहेत. विजूभाऊ, मला सांगा, खरं तर अटीतटीची लढाई होती, सगळ्या जणांचं लक्ष तुमच्या गटाकडे लागलं होतं, तुम्ही एक हाती विजय निश्चित खिचून आणला, काय सांगाल त्या विजयाबद्दल? निश्चितपणानं, आणि तुम्ही हा जर निकाल बघितला तर खेड तालुक्याच्या पूर्व भागातला जो पूर्व भाग आहे हा पूर्णपणानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर त्या ठिकाणी राहिला. चारही सीट पंचायत जिल्हा परिषदच्या आमच्या खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाबासाहेब काळे असतील, तालुक्याची सर्व पक्षीय नेते मंडळी असतील, आम्ही सगळे उमेदवार त्या ठिकाणी आता गणेश नानांच्या पासून आमचे विनयताई आहेत, मी स्वतः, आमचे दीप्तीताई आहेत आणि पाचवे कोण आहेत आपले गणेश नाना आहेत. हा, हे 5 उमेदवार खऱ्या अर्थानं निवडून जिल्हा परिषदला आलेत. पंचायत समितीला 9 उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेत. विद्याताई आहेत, माऊली आहेत, प्रसाद दादा आहे. आणि उद्याच्या काळामध्ये देखील पंचायत समिती सत्ता आपल्याकडे त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि पंचायत समितीचा कारभार देखील आम्ही सगळी मंडळी चांगला करणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही 5 सदस्य त्या ठिकाणी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, आपल्या तालुक्यात फार मोठं आव्हान या निवडणुकीमध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला होता. हे सगळं आव्हान मायबाप जनता आमच्या सगळ्यांच्या बरोबर राहिलेली आहे. मायबाप जनतेनं अनेक षडयंत्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली आहेत. मायबाप जनता ज्यावेळी नेतृत्वाच्या बरोबर राहत असते, सर्वसामान्य माणूस तुमच्यावर राहत असतो, तुमचं काम सर्वसामान्य माणूस बघत असतो आणि त्याचा निकाल, अंतिम निकाल हा मतपेटीच्या माध्यमातून दिसत असतो आणि तो आज तुम्हाला या ठिकाणी दिसून आलेला आहे. खरं तर आदरणीय आमदार बाबाजी काळे यांच्या निवडणुकीमध्ये जसे सर्व पक्ष एकत्र आले, किंबहुना ताकद एकत्र आली म्हणून तो विजय निश्चित झाला. निश्चित याही निवडणुकीमध्ये असं वाटतं तुम्हाला की महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकत्र येऊन तुम्हाला ताकद दिली? नक्कीच महाविकास आघाडीने केलंय, समोरच्या पक्षातल्याही लोकांनी आम्हाला मदत केली. अंदर की बात सगळ्या गोष्टी बाहेर मी बोलू इच्छित नाही, त्यामुळे अदृश्यात अनेक आमच्या सगळ्यांच्या मागे त्या ठिकाणी लागलेले आहेत. शेवटी निवडणुकीमध्ये जनताही महत्वाची असते. नेते मंडळी तुमच्यावर कोण आहे कोण नाही याच्यापेक्षा सर्वसामान्य जनता तुमचा विजय करत असते आणि सर्वसामान्य जनतेनं मोठा विजय त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर दीप्तीताई या ठिकाणी आहेत. खरं तर आमच्या या गटामध्ये एक वेगळं चर्चा व्हायची की दीप्तीताई प्रचंड मतांनी निवडून याव्यात, प्रचंड मतांनी निवडून, अशी चर्चा पूर्वी व्हायची, पण ते आता सत्यात उतरलेले. ताई, मला सांगा की हा विजय महिलांनी मिळून दिला का पुरुषांनी दिला तुम्हाला? हा विजय महिलांनी मला मिळवून दिला असं मला वाटतं. मी प्रत्येकापर्यंत पोहोचले. 43,20 मतदार होते, प्रत्येकापर्यंत पोहोचले. विशेष करून मी महिलांचं आणि माझ्या आदिवासी ठाकर समाजाचं मनापासून सर्व ज्या मतदान करून निवडून दिले जनतेचं मी मनापासून आभारी. आता पुन्हा मिळेल जशी एकी या निवडणुकीमध्ये आहे, जशी एकी विधानसभेला राहिली, आता या जिल्हा परिषद पंचायत समितीला एकी राहिली. मोठे मोठे दिग्गज नेते विधानसभेला बाबाजी काळे यांना पाठी निवडून आणलं. अशाच पद्धतीने आता तुम्ही सगळे मंडळी आणि येऊन पुढच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हा तालुका वेगळ्या विचारांचा आहे. आज बाजार समिती सत्ता आमच्याकडे आहे. 8 पैकी या तालुक्यामध्ये आमचं वर्चस्व सिद्ध केलंय आणि उद्याच्या काळामध्ये तालुक्याच्या आमदार आदरणीय बाबासाहेब काळे, आम्ही सगळे 5 जिल्हा परिषद सदस्य, आमचे 10 पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, बाजार समिती सभापती एकोपण या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार आहे. त्याच्यामुळे उद्याच्या काळात तुम्हाला हे सगळं चित्र दिसेल, काही अडचण त्याच्यामध्ये नाही. शेवटी आम्हाला हा तालुका विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचा आहे. सर्वसामान्य माणसाची भावना ही आमच्या सगळ्या नेते